म्हसळा तालुक्यात घुम गावातील 7वी मध्ये शिकणाऱ्या गरवांग दिनेश गायकर या मुलाचा उपचाराअभावी मृत्यू झाल्याची घटना रविवारी सकाळी घडली आहे। गरवांग याच्या मृत्यूने घुम गावासह संपूर्ण तालुक्यात शोककळा पसरली असून या मृत्यूला मानगाव उपजिल्हा रुग्णालयातील डॉक्टर जबाबदार असल्याचे आरोप त्याच्या कुटुंबियांनी केले आहेत। गरवांग त्याच्या पायावर केसपुळी आल्याने त्याला शुक्रवारी म्हसळा ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले। यानंतर शनिवारी त्याला अचानक ताप भरल्याने रात्री 10:30च्या सुमारास पुन्हा म्हसळा ग्रामीण रुग्णालयात भरती करण्यात आले। गरवांग याला ताप जास्त प्रमाणात असल्याने डॉक्टरांनी सलाईन लावून त्याला स्टेबल केले व पुढील उपचारासाठी मानगाव उपजिल्हा रुग्णालयात घेऊन जाण्याचा सल्ला दिला। म्हसळा ग्रामीण रुग्णालयातील डॉक्टरांच्या सल्ल्याने गरवांगला त्याच वेळी रात्री 1 वाजेपर्यंत मानगाव रुग्णालयात उपचारासाठी नेले असता तेथील डॉक्टरांनी याला तर केसपुळी झाली, यावेळी ताप येतो, एवढ्या छोट्या गोष्टीसाठी 108ची रुग्णवाहिका कशाला आणायची, म्हसळ्याच्या डॉक्टरांना काही समजत नाही का, असे बोलून विना उपचार करता घरी पाठवले, असे गरवांगच्या वडिलांनी पोलिसात दिलेल्या जबाबात सांगितले आहे। मात्र गरवांग घरी पोहोचताच त्याचा मृत्यू झाल्याची घटना घडली। डॉक्टरांनी गरवांगला उपचारासाठी ठेवले असते तर तो आज सर्वांसोबत असता, अशी भावना ग्रामस्थांनी व्यक्त केली। गरवांगवर उपचार न करणाऱ्या डॉक्टरवर गुन्हा दाखल करून त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी त्याच्या कुटुंबियांनी केली आहे। आमच्या घुम गावामध्ये आमचे दिनेश गायकरांचा मुलगा हा मानगावला डॉक्टरकडे येथून मसल्यावरून रात्री 11:30 वाजता तिथे मानगावला घेऊन गेले आहे आणि तिथे डॉक्टरकडे ज्यावेळी त्यांचे वडील आणि त्यांचे चुलते हे तिथे त्यांना ट्रीटमेंट करायला सांगत असताना सुद्धा त्याच्याकडे दुर्लक्ष करत असल्यामुळे अक्षरशः तिथे लोकांचं म्हणजे न जुमानता त्या पोरग्याचं तिथे आजारी आहे म्हणून चेक करा म्हणून बोलूनसुद्धा काही बोलतो नाही की मसल्याचे डॉक्टर मूर्ख आहेत। अक्षरशः त्यांनी दुर्लक्ष इथे पाठवायलाच नाही पाहिजे होतं 108नी। त्यासाठी तुम्ही तुमची ही सर्व व्यवस्थित आहे त्याला घरी घेऊन जा आणि घरी आणताना तो परत सकाळी मृत्यू पावला असल्यामुळे अत्यंत दुर्दैवी गोष्ट आहे। हा डॉक्टरवरती रितसर कारवाई व्हायला पाहिजे ही आमची ग्रामस्थांची आणि म्हसळा तालुक्याची ह्यांच्यावरती खरोखर रितसर कारवाई आणि आम्हाला न्याय मिळाला पाहिजे ही आमची अपेक्षा आहे। 14 वर्षाचा मुलगा रात्री 11:30 वाजता आपल्या RH म्हसळ्याला आलेला। आपले ऑन ड्युटी डॉक्टरांनी त्याला चेकअप केलं। त्याला हाय ग्रेड फीवर होता, ताप जास्त होता, इरिलेव्हंट टॉक म्हणजे काही पण बोलत होता आणि डिसओरिएंटेड होता, म्हणून आपण त्याला IV पॅरासिटामोल लावलेला आणि पेशंटचा ताप कमी केला। नंतर तो डिसओरिएंटेड होता म्हणून त्याला आपण रेफर मानगावच्या सिव्हिल हॉस्पिटलला केलेलं होतं आणि सकाळी आता 8 वाजता पेशंट आपल्या हॉस्पिटलला आला तेव्हा ब्रॉड डेड होता। मसाला आलो 11:30ला मसाला आलो। 11:30ला आम्हाला मसाला डॉक्टरने सांगितलं की बाबा तो बोलण्यामध्ये थोडासा प्रॉब्लेम होते, मग तुम्ही मानगावला घेऊन जावा। तर आम्ही त्यांना सांगितलं की बाबा ना ठीक आहे उद्या नेऊ का, तर बोला उद्या नको आजच घेऊन जावा। आम्ही घेऊन गेलो मानगावला। इथून गेलो आम्ही 20 मिनटात मानगावला 108 ॲम्ब्युलन्स मागवली, घेऊन गेल्यानंतर तिथे डॉक्टरनी शेवड्याच्या नंतर ॲम्ब्युलन्स निघून गेली आणि आम्ही दोघे तिथं होते, दोघे भावंड आम्ही होते। मग पेशंट आमचा ह्याच्यावरती होता, पण डॉक्टरला मी त्या चेअरवरती बसल्यानंतर डॉक्टर काय परत आमच्याला मी त्या सांगत 3 वेळेला गेलो की डॉक्टर साहेब आमचा पेशंट आला बघा, चला चेक करा काय झालं तिथं विचारायला लागले। मी बोललो त्याला एक फोडी झाले, ते मग ताप आला तर तुम्ही त्या डॉक्टरनी सांगितलं तर डॉक्टर तुम्ही बोला नाही कोण डॉक्टर होते, ते डॉक्टर येडे होते, त्याने एवढा छोट्या फोडीसाठी तुम्ही 108 घेऊन तुम्ही मुंबईला मानगावला पाठवले, असेच पेशंट पाठवतो। तर आम्ही नंतर गरम झालं साहेब आम्ही काही उगाचच आम्ही जर घेऊन नाही आलो, आम्हाला ट्रीटमेंट करायसाठी आम्हाला पाठवले गेले आहे। तर त्यांनी ठीक आहे मग मला दाखवा ती फोडी पुढे। मग तेवढं मी डॉक्टरना कॉल केला मसाज डॉक्टरांनी, त्यांचा दोघांचा संमत झाला, तर त्यांनी मला तिथून सांगितलं ती फोडी मला दाखवा। म्हणजे ही पॅन्ट काढून ते दाखवली, एक छोटीशी फोडी होती। मग ते मला बोलायला अरे फोडी झाली म्हणून तुम्ही काय इथे आणली का आपल्या इथे मानगावला आणले। मी बोला डॉक्टर साहेब जर पेशंट काहीतरी असेल तेव्हा त्याची पाठवली गेली आहे ना, तर तुम्ही चेक तर करायला पाहिजे होतं ना। त्यांनी चेक अजिबात काहीच नाही, म्हणजे हातच नाही लावलं त्याला अक्षरशः वगैरे। आणि मग मी बोललो साहेबांची दम दिली, साहेबांना बोललो साहेबांजवळ तुमची तक्रार करत नाही, ते डॉक्टर वेडे आहेत, त्यांनी तुम्हाला पाठवायला नको पाहिजे होती एवढे लाभ।
आणि आम्हाला तुम्ही घेऊन जा, इथं तुम्ही ठेवूच नका, इथे जर तुम्ही ठेवली तर दुसरे पेशंट आहेत त्यांचे इन्फेक्शन काय होतं ना ते होईल आणि तुम्ही त्याला परत त्रास होईल, त्यापेक्षा तुम्ही घरी घेऊन जा. आणि जर नाही घरी घेऊन जायचं असेल तर तुम्ही कुठं माणगावला कोण तुमचा नातेवाईक असेल ते तुम्ही थांबा तिथे त्याला घेऊन जावा, पण तुम्ही इथून त्याला घेऊन जावा. मग बोला आम्ही बोला आता जाणार कुठे, आमची गाडी आता गाड्या बी नाही आमच्याजवळ काहीच नाही, मग तुम्ही गाडी मागवा मग गावावर. बोला अहो आमचं गाव किती बरंच अंतर लांब आहे, आज मसा तालुक्यात मसा तालुक्यावरून आमचा घुमगाव बी 9 किलोमीटर आतमध्ये गाव आहे, तिथून आमची गाडी कुठून येणार आहे. नाही ती सिस्टर बोलायला तुम्ही काही करा पण तुम्ही इथून हलवा त्याला, हलवा म्हणजे तुम्ही तुमच्या घरी जाऊन झोपा तिथे घेऊन, या भाषेत ते बोलले. मग आम्ही बोललो सर ठीक आहे, आता काय परिस्थिती अशी डॉक्टर येईच नाही चेक करायचं, आपण काय पुढे बोलणार. मग आम्ही त्याला घेऊन बाहेर आलो इथं आलो, हॉस्पिटलला आलो, व्यवस्थित होता. सकाळी तरी चहा बिस्किट खाल्ला आणि 8:30 पाऊण 9च्या दरम्यान झाला ते. व डॉक्टरांनीच ही हलगर्जीपणा केली, डॉक्टरने चेकअप करायला पाहिजे होता. ते केस पेपर काढले, केस पेपर त्यांनी सांगितलं आम्हाला केस पेपर काढायचे नाही, तुम्हाला 4 टॅबलेट लिहून देतो, ते 4 टॅबलेट घ्या आणि त्याच आम्ही करा. रिसल आम्हाला त्या डॉक्टरावरतीच तक्रार करायची.